ते सांगडेचे वॉर्मअप करतायत, स्वतःला प्रिपेअर करतायत, रेडी करतायत नेक्स्ट मॅचसाठी. आणि चिर्लेची आघाडीची जोडी आता मैदानामध्ये दाखल होतीये. इथे बातनगावचं भास्कर भोईर आयोजन करतंय का ह्या वर्षी कोण वाल्यांना आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे. आमचे स्कोरर विशाल गाताडे आपणाला विनंती करतोय की त्यांनी स्टेजवरती या लगेच. विशाल आणि चिर्ले टीमला देखील विनंती आहे की आपला जो 12th मॅन आहे, अतिरिक्त खेळाडू आहे, हा लगेच आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. विशाल या आपण. शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला सांगडे टीमनं आणि चिर्ले टीमला या ठिकाणी आमंत्रित केलं पहिल्यांदा बॅटिंगसाठी. करण मडवी आणि त्याच्या बरोबरीनं सार्थक घरत ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो सांगडे संघाचा मंगेश पाटील. या वर्षीच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेला संघ सांगडे संघ आणि दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातून आलेला या वर्षी देखील चांगल्या स्पर्धा जिंकलेला चिर्ले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राधेय एंटरप्राइजेस चिर्ले आणि त्यांच्या विरोधामध्ये जय चेडोबा जय सांगडे अशी मॅच पाहायला मिळते. करण मडवी स्ट्रायकिंग एंडवरती आहे. सार्थक घरत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो मंगेश पाटील. चांगली फिल्डिंग लावली आहे. ऑफ साईडला 4 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक खेळाडू लॉंग ऑफला आहे बाउंड्री लाईनच्या समोर आणि 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला 3 खेळाडू आहेत आणि 1 खेळाडू मिड विकेटमध्ये. पहिलाच बॉल, वेगवान बॉल, जितक्या वेगामध्ये बॅटवरती आला तितक्याच वेगामध्ये त्याला पाठवलं लॉंग ऑनच्या बाहेर. पहिला टप्पा पडल्यानंतर मिळतायत त्या 4 धावा. मदतीनं स्वतःचं खातं खोलतोय तो करण मडवी. करण मडवी उरण तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू आहे. एक करण आपण सातत्यानं पाहत असतो जो गावठांचा आणि हा करण आहे तो चिर्लेचा. फटका फसलाय, झेल घेतला जातोय आणि दुसऱ्याच बॉलवरती बाद होतोय तो करण. ही मोठी विकेट जातीये ती फलंदाजी करणाऱ्या चिर्ले संघाची. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती तो स्वस्तामध्ये आता बाद झालाय. फक्त 4 धावांचं तो योगदान देऊन बाद झालाय. आणि सुधीर पाटीलचं आपण कौतुक केलं पाहिजे. चांगला झेल त्याने यष्ट्यांच्या पाठीमागे टिपला विकेट कीपिंग करत असताना. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आयुष मडवी. थोडं स्पीडअप करा आयुष, थोडंसं धावत या.
आयुष मडवी तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला आलाय. अगदी मध्यरात्र झाली आहे, 12:40 झाली आहेत. हवेमध्ये आज गारवा कमी आहे, परंतु धुकं आता जाणवायला लागलंय. फॉग आहे हवेमध्ये. यॉर्कर, वाईडिश यॉर्कर, 5व्या-6व्या क्रमांकाच्या स्टंपवरती टाकलेला हा यॉर्कर आयुषनं फक्त खोदून काढण्याचा प्रयत्न केला. संपर्क नाही आहे. विकेट किपिंग चांगली करतोय तो सुधीर. या संघातील एक सिनियर खेळाडू आहे, कॅप्टन आहे. सुधीर चांगल्या प्रकारे टीमला लीड करतोय. हा फुलटॉस बॉल व्ही शेपमध्ये कॉपीबुक स्टाईलनं ड्राईव्ह केलंय. एकच धाव या बॉलवरती येते. रात्रीच्या मध्यरात्रीच्या या सत्रामध्ये थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. माळी सरांनी मगाशी उल्लेख केला की जसजशी रात्र होणार तसं थोडंसं चेसिंगला डिफिकल्टी येणार, धावा कमी पाहायला मिळणार. राऊंड विकेटने टाकलेला बॉल ऑन द राईट्स खेळलंय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक थोडंसं त्या ठिकाणी बास्केटबॉल प्रमाणे बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न करतोय, टॅपिंग करतोय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अल्पेश भोपी चांगली फिल्डिंग करतोय, शेवटच्या क्षणाला बॉलला अडवतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स आहे. महत्त्वाचा कॅमेरामन म्हणून त्याची ओळख आहे. तो आता मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंटला अगदी युवराज सिंग, मोहम्मद कैफच्या जागेवरती फिल्डिंग करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, मनगटी फटका खरं तर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. अपील केलं होतं, अपील फेटाळलं. लेग बाईच्या रूपाने 1 धाव आली आहे. 8 रन पहिल्या ओव्हरनंतर स्कोर कार्डवरती लागले गेलेत. मंगेशची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या गोलंदाजीसाठी सांगड्याचा हा स्ट्रायकर बॉलर ओळखला जातो ना, ती बॉलिंग आपल्याला आता पाहायला मिळाली आहे. 1 ओव्हरमध्ये आल्यात त्या 8 धावा. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी देण्यात आली आहे आशिष पाटील. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आशिष पाटील. त्याच्या वाट्याला आता दुसरी ओव्हर देण्यात आली आहे. 38 सर्कलचे निर्बंध आहेत ना, ते आता हटवले गेलेत. क्षेत्ररक्षण आता पांगवलेलं, लांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक खेळाडू डीप कव्हरमध्ये जातोय, एक खेळाडू लॉंग ऑफला अगदी वाईडिश लॉंग ऑफला उभा आहे, एक खेळाडू लॉंग ऑनला जातोय, एक मिड विकेटमध्ये जातोय आणि एक स्क्वेअर लेगला. आशिष पाटील एक चांगल्या फॉर्ममध्ये असलेला ऑलराऊंडर प्लेयर आहे. दुसरं षटक घेऊन आला आहे. निर्वाणा वाली एंडकडून अगदी गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू. आशिषचं एक वैशिष्ट्य आहे की एकाच टप्प्यावरती तो चेंडूला वळवण्यामध्ये माहीर आहे. लेग ब्रेक आणि कधी तर ऑफ ब्रेक देखील करतो, ज्याला आपण दुसरा म्हणतो. तो टाकण्यामध्ये माहीर आहे. कधी फास्ट बॉल टाकतो, रॅपिड बॉल टाकतो. हा टप्प्याचा बॉल खरं तर जसं बॅडमिंटनमध्ये आपण टॉस करतो ना, तसं बॉलला टॉस केलं होतं. पाठीमागच्या बाजूला कॅच घेतली जाते आणि हा दुसरा बॅट्समन आउट होतो आहे, तो फलंदाजी करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचा. आयुष बाद झालेला आहे. आयुष स्वस्तामध्ये सार्थक बाद झालेला आहे. स्वस्तामध्ये बाद झाला आहे तो सार्थक. आणि पाठीमागच्या बाजूला मंगेशनं दर्जेदार झेल टिपला. प्रियांशू घरत मैदानामध्ये आलाय. मागची मॅच आपण पाहिली, कोंबडभुजे संघाला 2 धावांची गरज असताना तो सामना त्यांनी गमावला होता. आज शेवटच्या क्षणापर्यंत, लास्ट बॉलपर्यंत मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्यात. समोर टाकलेला बॉल फसलाय, फटका. बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय या ओव्हरमध्ये आणि तिसरा बॅट्समन आउट होतोय चिर्ले संघाचा. 3 बॅट्समन आउट झाले आहेत. प्रियांशू गोल्डन डकवरती माघारी परततोय. पहिल्याच बॉलवरती माघारी परततोय. आशिष सुरुवातीलाच म्हटलं होतं की लेग ब्रेक टाकण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज आहे. समोर बॉलला टाकतो, कमी गतीनं टाकतो,
बॅट्समनला तो मोठा फटका मारण्याचा मोह आवरता येत नाही आणि तदनंतर मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅट्समन बाद होत आहेत. चिर्ले टीमला एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत, नवीन बॅट्समन, परंतु एक चांगली पार्टनरशिप फार गरजेची आहे ही या मॅचमध्ये टिकून राहण्यासाठी. एकूण धावसंख्या आहे 8. 3 बॅट्समन आतापर्यंत आउट झालेत. ऑन हॅट्रिक या स्पर्धेमधील आणि आजच्या रात्रीमधली एक हॅट्रिक नोंदवली जाणार का? रिव्हरचा फटका, हॅट्रिक कंप्लीट केली आहे. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळतीये. ती गोलंदाज आशिषची इम्प्रेस केलंय आणि पाठीमागच्या बाजूला काय दर्जेदार क्षेत्ररक्षण होतंय. विनय गाताडे फार चांगली फिल्डिंग करतोय आणि 3 बॅट्समन आउट झालेत ते राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचे. सगळ्यांना खरं तर एंटरटेन करतोय. खरं तर आज दुसऱ्या मॅचमध्ये आपण नागेश खंडागळेची फलंदाजी पाहिली. त्यानं बॅटिंगनं सगळ्यांना एंटरटेन केलं होतं, परंतु आता मात्र आपल्या गोलंदाजीनं आशिष मात्र सगळ्यांना एंटरटेन करतोय. कुणाल मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4 चेंडू नॉट टाकलेले आहेत ते आशिषनं. 4 बॅट्समन आउट झाले. टीमचा स्कोर आहे 8. 6व्या क्रमांकावरती आलाय तो कुणाल मडवी. मधल्या फळीतील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, परंतु आता त्याला संयमही दाखवावा लागणार आहे आणि मोठे फटकेही मारावे लागणार आहेत. शांत क्रिकेट सुरू आहे मध्यरात्रीला. खरं तर हवेमध्ये थोडंसं धुकं आहे. फ्लड लाईटमध्ये सुरू असलेली ही मॅच आणि एक चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेगमध्ये बॉलला भिरकावलंय. क्षेत्ररक्षक आहे करण घरत. चांगली फिल्डिंग करतायत. छोटा क्षेत्ररक्षक आहे. अंडर 19चा हा खेळाडू आहे आणि या मॅचमध्ये कौतुक करावं लागेल ते सांगडे टीमच्या फिल्डिंगचं. लेग ब्रेक पुढ्यात टाकला. परत तोच रिझल्ट पाहायला मिळणार का? व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट. अमित भोपी कोणती मिस्टेक करत नाहीये आणि एका ओव्हरमध्ये 4 विकेट मिळाल्यात त्या गोलंदाज आशिषला. दर्जेदार फिल्डिंग. बादशाह सोडा या परिसरातील एक सुप्रसिद्ध सोडा या स्टार्टअपचे ते ओनर आहेत. त्यांनी मात्र या ठिकाणी कॅच घेतलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 9 आणि आत्तापर्यंत बॅट्समन आउट झालेत ते 5. थोडीशी केवळवाणी परिस्थिती झालेली आहे ती चिर्ले संघाची. चैतन्य मडवी खरं तर एक चांगल्या अष्टपैलू खेळाडू आहे, चांगला बॅटर आहे, परंतु ते मात्र आता लेट उतरलेत. बऱ्याच वेळेला चैतन्याचा आक्रमक खेळ आपण पाहिलेला आहे, परंतु ती जुनी भूतकाळातली खेळी आता आठवावी लागणार आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक या मैदानावरती करावं लागणार आहे. 3री ओव्हर घेऊन येतोय तो सूर्यकांत पाटील. 24 लाईव्ह इव्हेंटमध्ये फार चांगली भूमिका त्यांची देखील राहिली आहे. संदेश पाटील यांच्या ते अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांच्या वाट्याला 3रं षटक आलंय आणि समोर आहे तो बॅट्समन कुणाल मडवी, चैतन्य मडवी. दोन्ही मडवी ब्रदर्सला आता चांगला खेळ करावा लागणार आहे. सूर्यकांत यावेळेला रिव्हर्स पुल सक्सेसफुल डीप पॉइंट मध्ये जातोय आणि फार चांगला शॉट ऑफ द नाईट. मध्यरात्रीला फार चांगला फटका पाहायला मिळाला. आज 2 रिव्हर्सचे फटके पाहायला मिळाले. एक रिव्हर्सचा फटका आपण पाहिला होता या अगोदर हेमंतच्या बॅटमधून आणि आता हा रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय तो कुणाल मडवीच्या बॅटमधून.
मगाशीच म्हटलं होतं की दोनही चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि या जोडीनं जर 2 ओव्हर खेळले तर चांगली धावसंख्या निश्चित रूपानं या मैदानावरती ते चिर्ले संघासाठी उभे करू शकतात. आता फिल्डिंगमध्ये बदल केला आहे. बॅकवर्ड पॉईंटला डीपमध्ये खेळाडू ठेवलेला आहे. 2 खेळाडू, एक बॅकवर्ड पॉईंटला शॉटला, एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला, एक खेळाडू लॉंग ऑफला. या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि फलंदाज कुणाल मडवी होतोय बाद. वेगवान चेंडू पाहायला मिळाला सूर्यकांतचा, यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि 6वा फलंदाज बाद होतोय चिर्ले संघाचा. सुजित पाटील आता मैदानामध्ये आलेत. चिर्ले टीमला 1-2 मोठे फटके सिंगल डबल जर आल्या ना 30-35 पर्यंत जरी पोहोचले तरी फायटिंग टोटल या मैदानावरती ठरू शकते. कारण मागच्या मॅचमध्ये 40 रन्सचा देखील बचाव केला गेला होता, 40 धावा देखील वाचवल्या गेल्या होत्या. आता गोलंदाजांना पोषक असं वातावरण आहे, मोठे फटके येत नाही आहेत, सिंगल डबल्स घेण्यासाठी आता प्रयत्न करावा लागणार आहे. सूर्यकांत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं खोदून काढलाय समोरच्या रिजनमध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण आशिष पाटीलचं पाहायला मिळतंय आणि हा 7वा फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. मयूर मडवी आता मैदानामध्ये आलाय. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 13. 15 बॉलमध्ये 7 बॉलवरती विकेट आलेले आहेत आणि 2 डॉट बॉल, म्हणजे 15 बॉलमधले 9 डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत. डॉट बॉलचं पर्सेंटाईल जास्त आहे त्यामुळे धावा येऊ शकल्या नाही आहेत, रेग्युलर विकेट गेलेल्या आहेत. परंतु आता विकेट हॅट्रिक पुन्हा एकदा एकाच मॅचमध्ये दुसऱ्यांदा पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सूर्यकांत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. खोदून काढलाय, मनगटी फटका पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा येत आहेत त्या मयूर मडवीच्या बॅटमधून. कमांड डीजे. अर्थानं गरजेचा होता, अत्यंत आवश्यकता होती या फटक्याची, तो आलाय आणि या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती 17. सोहम पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे ऑफिशियल स्कोरर फार चांगली स्कोरिंग करतायत. मनगटी फटका, खरं तर फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. बॉटम हँडचा सुरेख वापर करतोय तो मयूर आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या झाली आहे ती 19. एकूण धावसंख्या झाली आहे ती 21. संदेश भोईर ॲज अ
स्कोरर म्हणून आमच्या समवेत जोडले गेलेत. या भातानगावचे सुपुत्र आहेत, फार चांगली स्कोरिंग करतायत. BSc केमिस्ट्रीचं शिक्षण घेतलेलं आमचे संदेश अतिशय चांगली स्कोरिंग करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात. खरं तर आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय चंद्रकांतजी भोईर यांचे सुपुत्र आहेत आणि फार चांगली स्कोरिंग ते देखील करतायत. 3 ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या झाली आहे ती 21. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय तो अमित भोपी. या ओव्हरमध्ये 1-2 बाउंड्री झाल्या किंवा 1-2 षटकार आले तर चिरलेट टीम एक फायटिंग टोटल सेट करू शकते. परंतु या चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे ती सांगडे संघाला. 7च्या ॲव्हरेजने 21 धावा आलेल्या आहेत. चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटच्या बॉलपर्यंत आज क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं नाट्य आपल्याला आज पाहायला मिळालं. रोमहर्षक अशा मॅचेस आज आपल्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. थोडीशी अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ॲक्शन आहे आणि पहिलाच बॉल वाईड सांगत असताना आमचे पंच. टप्पा पडला, टप्पाचा बॉल, अतिरिक्त स्वरूपाचा बाउन्स, वाईड बॉलच्या रूपाने एक रन आलेली आहे. हा बॉल ऑन द टो खेळलाय, फिल्डर होता त्या ठिकाणी सापळ्यामध्ये अडकवलं आणि हा 8वा फलंदाज बाद. कमॉन डीजे. दहा 10व्या क्रमांकाचा बॅट्समन आता मैदानामध्ये आलेला आहे. आठ विकेट गेलेल्या आहेत. 22 रन स्कोरबोर्डवरती आहेत. अमित भोपी यावेळेला आणखीन एक फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच. काय दर्जेदार झेल टिपलाय. आज कौतुक केलं पाहिजे. मंगेश पाटील असेल, त्याचबरोबरीनं आशिष पाटील, सुधीर पाटील असेल, काय दर्जेदार फिल्डिंग केली आहे. 9 बॅट्समन आउट झालेले आहेत आणि शेवटची जोडी टेल एंडर आता मैदानाच्या आतमध्ये. जतीन मडवी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे जतीन मडवी. विकेट हॅट्रिक नोंदवणार का अमित, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर आखूड टप्प्याचे बॉल टाकतोय अमित आणि मग बॅट्समनला तो मोठा फटका मारण्यासाठी लोभ आवरता येत नाही आहे. ते स्वतःला संयम दाखवू शकत नाही आहेत आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत. काय दर्जेदार फिल्डिंग केली आहे. या मॅचमध्ये गोलंदाजीपेक्षा फिल्डिंगचं कौतुक करावं लागेल. काय दर्जेदार फिल्डिंग केली आहे सांगडे टीमनं. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3.3 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला
खराब चेंडू पनिशमेंट दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट फाईन लेग मध्ये 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. मिळत आहेत त्या 4 धाबा. एकूण धावसंख्या होती आहे 26 धावा धावफलकावरती. एक चौकारानं आत्मविश्वास निश्चित रूपानं वाढला असणार फलंदाजी करणाऱ्या संघाचा. अजून एखाद फटका आला तर 30च्या वरती धावसंख्या जाणार. 26 रन स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. फील्डमध्ये पुन्हा थोडासा बदल केला जातो आहे. 4 खेळाडू ऑनसाईडला बाउंड्री लाईनला चिटकून आणि 1 खेळाडू ऑफसाईडला. चांगला बॉल बॅटच्या अगदी खालून बॉल जातोय विकेटकीपर सुधीरकडे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचा बॉल आहे. टीमचा एकूण स्कोर आहे 26. अको टप्पाचा बॉल लेंथ बॉल बॅट्समन पिक करू शकले नाही आहेत आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 26 धावा धावफलकावरती लागल्यात आणि टार्गेट सेट केलंय ते 27 या धावसंख्येचं. मोरावे आणि बोरगाव दोन्ही कॅप्टनना टॉससाठी या. मोरावे टीमचा कॅप्टन आणि बोरगाव टीमचा कॅप्टन दोघांनी टॉससाठी या. बोरगाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. विनंती करतोय मोरावे टीमच्या कॅप्टनला की आपण लगेच टॉससाठी या. मोरावे टीमचा कॅप्टन आपणाला विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी या. आज आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये महागुरु टीके माळी सर आपण पाहतोय. त्याचबरोबरीनं बाबूशाह सर आज आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये पाचारण करते आशिष आणि त्याच्या सोबतीला रमाकांत पाटील. बंटी या टोपण नावानं खरं तर हा सुपरिचित आहे. तो मैदानाच्या आतमध्ये ओंकार भोईर आमचा छोटा स्वयंसेवक आहे. बॉल बॉयची भूमिका खरं तर पार पाडतोय. हे सगळे क्रिकेटचं भविष्य आहेत. हे भातान क्रिकेट आहे, पनवेल क्रिकेटचं हे भविष्य आहेत आणि हे सगळे हौशी छोटे स्वयंसेवक आपण पाहतो आहे. त्यांचं देखील फार सहकार्य सातत्यानं प्रत्येक स्पर्धेला लाभत असतं.
द्वारकानाथ चोरगे सर आणि त्याचबरोबरीनं प्रफुल्ल गायकवाड, शिवदास वाघमारे सर, हे दोन पंच आपण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टार्गेट थोडंसं सोपं आहे, 27चं टार्गेट सेट केलंय. 4 ओव्हरमध्ये 27, 6.75च्या आस्किंग रेटनं या धावा जमा करायच्या आहेत. आणि पहिली ओव्हर घेऊन येतोय तो गोलंदाज शुभम पाटील, राधे एंटरप्राइजेस चिरले. राधे एंटरप्राइजेस एक मोठी स्पर्धा सातत्यानं गेली कित्येक वर्ष आपण पाहत असतो. तो राधे एंटरप्राइजेस चिरले संघ मैदानामध्ये 27 धावा वाचवण्यासाठी उतरलेला आहे. शुभम पाटीलच्या हातामध्ये पहिला चेंडू दिलाय, पहिलं षटक दिलंय आणि स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो आशिष. सांगडे क्रिकेटची खरं तर ओळख आहे आशिष. 4 विकेट त्यानं एका ओव्हरमध्ये आज घेतल्यात आणि बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरलाय. शुभमचा दर्जेदार चेंडू, अगदी स्टंपवरती जाणारा यॉर्क फक्त खोदून काढलाय आणि ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी थोडंसं एक्साइटिंग क्रिकेट पाहायला मिळालं. डायरेक्ट थ्रो केला स्टंपवरती नॉन स्ट्रायकिंग एंडला. तो चेंडू गेला पाठीमागच्या बाजूला, लॉंगॉनच्या खेळाडूनं फिल्डरनं येऊन उचललं आणि 2 धावा मिळाल्या. रिप्लेमध्ये देखील बघायला आवडेल की कशा रीतीनं सन्मान दिला. स्टंपवरती जाणारा शुभमचा यॉर्क आणि आशिषनं फक्त त्याला सन्मान दिला. शुभम एक चांगला बॉलर आहे. उरण टेनिस क्रिकेटमधला एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. परंतु या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर कोणतीही चुकी करत नाहीये आणि आशिष पाटीलच्या रूपानं ही मोठी विकेट मिळतीये ती गोलंदाजी करणाऱ्या चिरले संघाला. सुजित पाटीलनं काय दर्जेदार झेल टिपलाय. वेगवान चेंडू, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडंसं शरीरापासून दूर मनगडाचा वापर केला होता, टॉस करण्याचा प्रयत्न केला परंतु दर्जेदार झेल टिपला स्क्वेअर लेगमध्ये सुजित पाटीलनं आणि हा पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय शुभम भोपी, अमित भोपी. अमित भोपी खरं तर बॉलिंग चांगली केली आहे. 2 विकेट त्याला मिळालेल्या आहेत स्लॉग ओव्हरमध्ये. आता बॅटिंग करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. शुभमची ही ओव्हर फार महत्वाची आहे. या ओव्हरमध्ये त्यानं एक ब्रेक थ्रू तर मिळवलाय परंतु 27 धावा वाचवत असताना चांगली सुरुवात त्याला आणखीन करून द्यावी लागणार आहे. लेफ्ट हँडेड अमित स्ट्रायकिंग एंडवरती आहे, 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस केले जात आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर, राईट हँडेड बॅटर असं कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. एक खेळाडू मिड विकेटला आहे, एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला आहे. व्ही शेपमध्ये 2 खेळाडू प्लेस केलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळालं तर वेग वेग आणि वेग. रफ्तार के सौदागर काय गोलंदाजी करतोय. अमितला देखील आल्या पावली माघारी परतवलं. 2 विकेट मिळाल्यात. लगातार 2 बॉलवरती 2 मोठे धक्के दिलेत ते शुभमनं बॅटिंग करणाऱ्या सांगडे संघाला. आणि विनय गाताडे आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. विनय गाताडे मैदानाच्या आतमध्ये. रमाकांत अजूनही आहेत. बंटी त्यांच्या वाट्याला अजून फलंदाजी आली नाहीये परंतु शुभम विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. अंडर 19 मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. जबरदस्त बॉलिंग करतोय आणि विकेट हॅट्रिक नोंदवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. रात्रीचं मध्यरात्रीचं सत्र सुरू आहे आणि शुभम सगळ्यांना प्रभावित करतोय. वेगवान चेंडू, क्षेत्ररक्षक पाठीमागच्या बाजूला चुकले. बॉलला जज करताना डिफिकल्टी फेस केली आणि बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चांगली फिल्डिंग करतायत. 2 धावा.
3 धावा. क्रॅम्प आला एका खेळाडूला, परंतु वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 5. लो स्कोरिंगची मॅच आहे, कमी धावसंख्येचा सामना आहे, तरी रंगत काही जात नाहीये. पहिल्या ओव्हरपासून चांगला संघर्ष सुरू आहे. गोलंदाजाचे 2 चेंडू आपल्याला चांगले पाहायला मिळाले आणि 2 चेंडूंवरती दुहेरी तिहेरी धावा देखील पाहायला मिळाल्या. बॅटकट आहे, एज लागतीये पाठीमागच्या बाजूला. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. खरं तर मराठीमध्ये एक म्हण आहे, देव देतं आणि कर्म नेतं. खरं तर आलेली ही संधी आहे, ही संधी खरं तर पकडायला हवी होती. आम्ही नेहमी म्हणतो की सोन्यासारखी संधी शोधण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. या संधीला खरं तर पकडायला हवं होतं, परंतु 4 धावांचा बोनस मिळाला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 9. आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला लाभत नाही आहे. परंतु शुभमनं मात्र इम्प्रेस केलंय. चोरटी धाव, चिकी सिंगल फार महत्वाची होती. एक धाव कंप्लीट केली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आल्यात आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. यानंतर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मोरावे संघ आणि दुसऱ्या बाजूला बोरगाव. मोरिया बोरगाव जो पेण तालुक्यातून खोपोली पेण रोडवरती असलेलं हे बोरगाव गाव, अगदी पेण शहराच्या कुशीमध्ये असलेलं बोरगाव गाव आणि तिकडून आलेला हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये उल्वे नोड परिसरातील, नवी मुंबई परिसरातील मोरावे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. एक चांगल्या ओव्हरच्या प्रतीक्षेमध्ये आहे गोलंदाजी करणारा चिर्ले संघ आणि एकात फटका आला. 8-10 रनचं हे जर षटक आलं तर मॅच मात्र सांगडे टीमसाठी सोपी असेल. फिल्डिंग जर पाहिली, पाठीमागे 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे यष्ट्यांच्या पाठीमागे 4 खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षणाची भिंत लावली आहे आणि बाकी सगळे खेळाडू अर्धवर्तुळामध्ये आपल्याला बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेले पाहायला मिळतात. मिड विकेटला 1 धाव या चेंडूवरती येते. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकाव्या लागतील. पार्टनरशिप बिल्ड होण्यापासून रोखावं लागेल या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला. परंतु दुसऱ्या बाजूनं चांगली गोलंदाजी करत असताना मात्र एखाद मोठा फटका विजयाच्या समीप घेऊन जाईल. बॅटीची एज लागली होती. पाठीमागच्या बाजूला फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे बॉलला स्टॉप देतोय आणि 1 धाव या चेंडूवरती येते. आव्हान सोपं आहे, थोडंसं आवाक्यामध्ये आहे. मोठे फटके मारण्याचे रिस्क घेत नाही आहेत. सिंगल डबल्सला इम्पॉर्टन्स देत आहेत आणि विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तो चेरोबा सांगडे संघ. चांगला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. समोरून बॉल थोडासा बाहेर निघाला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक स्पर्धा फार मोठी आहे. 48 संघ या स्पर्धेमध्ये आपलं भविष्य आजमावणार आहेत. 6 पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहेत. पुलचा फटका अनसक्सेसफुल. कॅच मिडविकेटमध्ये घेतली जाते. ऑन द चेस्ट कॅचला कॅरी केलं जातंय
आणि आयुष मडवीनं ही कॅच घेतली आहे आणि बॅट्समन होतोय या ठिकाणी बाद. रमाकांत बाद झालेला आहे. टीमचा एकूण स्कोर आहे 12. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आल्यात आणि येणाऱ्या 14 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. कुणाल मडवीनं कमबॅक करून दिलंय. 4 बॉलमध्ये 1 विकेट त्याला मिळाली आहे. 2 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. स्लो स्कोरिंगची मॅच आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लो स्कोरिंगची मॅच 1-2 ओव्हरमध्ये संपेल, पण आपण म्हणतो ना क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे आणि त्यातलाच एक रंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 15 धावांची गरज. रक्षात्मक रूप धारण केले, एक बचावात्मक पवित्रा धारण केलेला आहे बॅट्समननं या वेळेला, कारण क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. बऱ्याच मोठ्या गॅप आहेत, बऱ्याच मोठ्या पोकळ्या आहेत. त्यामध्ये बॉलला फक्त ढकलायचं, सिंगल डबल घ्यायचं, ही प्राथमिक स्ट्रॅटेजी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. कारण मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये त्यांचे बॅट्समन बाद झालेत. काय आवाज झाला होता. मधली यष्टी वाकवली आहे, त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे आणि आपल्या बेल्स, LED बेल्स देखील त्या ठिकाणी ब्लिंक होत आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये देखील बघायला आवडेल. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, डायरेक्टली यष्ट्यांचा मिडल स्टंपचा वेध घेणारा तो चेंडू पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण स्कोर झालाय 13. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. बारा बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत झालेत. बॅट्समन आउट झालेले आहेत ते 4 आणि 12 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. अजूनही सामना चिर्ले संघानं किंवा त्यांच्या विरोधामध्ये खेळणाऱ्या सांगडे संघानं जिंकलेला नाही आहे. दोन्ही संघांना अजूनही समप्रमाणामध्ये सामना आहे. 50-50 अशी सिच्युएशन मॅचमध्ये पाहायला मिळते. कोणी हरलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही. इथून पुढे एक नव्या आत्मविश्वासानं खेळावं लागणार आहे. आम्ही नेहमी म्हणतो हरणं किंवा जिंकणं हे पूर्णपणे तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. मानलो तो हार आहे, ठाणलो तो जीत आहे आणि तो विजयाचा निर्धार करावा लागणार आहे. या 14 धावा आम्ही वाचवू शकतो या मानसिकतेनं खेळावं लागणार आहे चिर्ले संघाला. तर या 14 धावा आम्ही सहजरित्या पार करू शकतो या मानसिकतेनं खेळावं लागणार आहे. ते जय चेडोबा सांगडे संघाला. सुधीर अनुभवी खेळाडू मैदानामध्ये आहे, विनायक मैदानामध्ये आहे आणि सार्थक हा देखील एक युवा गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे, मैदानामध्ये गोलंदाजीला आलाय. गॅपमध्ये पाठीमागच्या बाजूला गलीमध्ये खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय कुणालचं. एकच धाव या बॉलवरती येते. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. अशाच मॅचेस खरं तर खेळाडूंचा खेळाचा कस पाहायला मिळतो. 6 बॉलमध्ये 30 धावा सहज होतात. 6 बॉलमध्ये 36 धावा देखील होताना पाहिल्यात. 12 बॉलमध्ये 40चा पाठलाग देखील पाहतो. परंतु लो स्कोरिंगच्या मॅचेसमध्ये तुमच्या खेळाची खरी कसोटी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार स्ट्रोक, सुधीरचा वेगवान ताकदवान फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाची चुकी. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सेफ आहे का हे मात्र आता चेक केलं जाणार कॅमेराच्या सहाय्यानं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या टेक्निकल टीमच्या सहाय्यानं. खरं तर बॉलरच्या पायाला बॉल लागला, तदनंतर तो मिड विकेट लॉंगॉनच्या मध्ये गेला. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, त्यानं अगदी जमिनीला पॅरलल थ्रो दिला. परंतु 3री धाव कंप्लीट झाली आहे का, सुधीर सेफ आहे का हे मात्र चेक केलं जाणार. बॅट्समन सेफ आहे.
3 धावा कंप्लीट केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. या 3 धावा फार महत्त्वाच्या आहेत, कारण या 3 धावा एखाद्या षटकारापेक्षा काही कमी नाही आहेत. या सिच्युएशनला एकूण धावसंख्या झाली आहे 17. 10 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. वैभव भोपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 या धावसंख्येवरती ते खेळतायत. 2 सिंगल त्यांच्या बॅटमधून आलेत. सुधीर 3 वरती खेळतोय. काय भन्नाट यॉर्कर गोलंदाजी होतीये. सार्थक आतापर्यंत एकही वाईड बॉल नाहीये, नो बॉल नाहीये, एक्स्ट्राची रन दिली नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. वेगावरती चांगलं कंट्रोल आहे, नियंत्रण आहे आणि आज इम्प्रेस केलंय. जर 30-35 धावा असत्या तर एक वेगळं प्रेशर क्रिएट केलं असतं, परंतु 27 धावा वाचवत असताना देखील चांगली गोलंदाजी करतोय तो चिरलेट संघ. दर्जेदार समोर टाकलेला बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले होते, मोठा फटका खेचण्यासाठी प्रयत्न करतायत सुधीर आणि विकेट किपिंग पण चांगली पाहायला मिळते. करण मडवी चांगली विकेट किपिंग करतायत. 9 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू फार निर्णायक आहेत. आपण बॉक्स क्रिकेट किंवा गली क्रिकेटमध्ये असे स्ट्रोक पाहतो. ज्या वेळेला 1D 2D क्रिकेट खेळतात बॉक्समध्ये, त्यावेळेला फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि आता मात्र सुधीरनं तेच केलं. मॅच इतकी चांगली रंगली आहे ना की शांत असं वातावरण सुरू आहे आणि अजूनही या सामन्याचा निकाल हा पूर्णपणे गुलदस्त्यात आहे. 24 बॉल 27ची मॅच एवढी रंगेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. 8 धावांची गरज आहे 7 बॉलमध्ये. फटका हवेत, उंची जास्त आहे, बराच वेळ हवेत. व्हॉट अ कॅच, परफेक्ट कॅच या ठिकाणी घेतली आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 5वा फलंदाज बाद होतोय सांगडे टीमचा. मॅच कोणी हरो कोणी जिंको, परंतु जो सामना हवा होता ना तो सामनाच पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे ट्रॉफी मैदानामध्ये सुरू आहे आणि संघर्ष काय असतो ना हे या मॅचमध्ये पाहायला मिळालं. 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 1:23 झालेली आहेत आणि काय सामना सुरू आहे. सहा चेंडू 8 धावा. मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या सोबतीला सुधीर आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय सुजित पाटील. सुजित पाटीलच्या हातामध्ये भविष्य दिलेलं आहे. ते गोलंदाजी करणाऱ्या चिर्ले संघाचं, राधा एंटरप्राइजेस चिर्ले संघ 26 धावा जमा केल्या. पहिल्या सत्रामध्ये 27 धावा वाचवायच्या होत्या आणि 27 धावा वाचवताना कशी गोलंदाजी करायची हे फार चांगल्या पद्धतीनं दाखवलं आहे. खरं तर त्यांचा गोलंदाजीतली धार आपल्याला पाहायला मिळाली. या मॅचमध्ये दोन्ही संघांच्या गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये असलेली भेदकता पाहायला मिळाली. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये असलेलं 100% योगदान दोन्ही टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर पहिल्या सत्रामध्ये काय जबरदस्त कॅचेस घेतल्या गेल्या सांगडे टीमकडून आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये
मिसफिल्ड झाल्या, परंतु तदनंतर कमबॅक केलं पूर्णपणे ते चिर्ले टीमनं. 6 चेंडू 8 धावा, एक मोठा फटका आला, एक दोन सिंगल आल्या पहिल्या 1-2 बॉलवरती. तर सांगडे टीमसाठी मॅच सोपी असेल. करण मडवी हा गोलंदाज आहे. सुधीरच्या अगदी पायावरती जाणारा बॉल. असं वाटलं होतं सुधीर प्रॅक्टिसला उभा राहिलाय की काय, परंतु तो एक परिपक्व खेळाडू आहे, चांगला अनुभव असलेला खेळाडू आहे आणि त्यानं सिंगल घेतली आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. इथून पुढे प्रत्येक पाऊल हे विचार करून टाकावं लागणार आहे, कारण हा सामना इतका लांबवला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत हा संघर्ष निश्चित रूपानं पाहायला मिळणार. हा चांगला फटका, गॅपमध्ये बरीच मोठी गॅप आहे. एक धाव घेतली आहे, 100% कमिटमेंट देत असताना क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही आहे. जशा सिंगल येणार, डबल्स येणार, तसं टाळ्या ऐकायला मिळणार आपल्याला सांगडे संघाच्या पाठीराख्यांकडून. आणि जसा डॉट बॉल येणार, जशी विकेट पडणार, तशा टाळ्या ऐकायला मिळणार चिर्ले संघाच्या पाठीराख्यांकडून. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू 5 धावा. फटका चांगला आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जर स्टंप माईक असताना तर फार चांगलं आपल्याला ग्राउंड मधलं संभाषण ऐकायला मिळालं असतं, कारण प्रत्येक बॉल नंतर आपल्याला डिस्कशन, संभाषण, एकमेकांना ते मोटिवेट करतायत, एकमेकांना एन्करेज करतायत, गायडन्स देत आहेत आणि मिस्टेक झाल्यानंतर ओरडतायत देखील. खूप काही आपल्याला क्रिकेटचं नाट्य या मॅचमध्ये पाहायला मिळालं. लो स्कोरिंगची मॅच आहे, कमी धावसंख्येचा सामना आहे, परंतु हे जे चित्र मैदानामध्ये रंगलं गेलंय ना, फार चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. एखाद्या थ्रिलर चित्रपटाप्रमाणे सुद्धा, चित्रपटापेक्षाही भारी मॅच आपल्याला आता पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. टॅपिंग क्रिकेट, एक धाव कंप्लीट केली आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. अंगावरती अक्षरशः शहारा आणणारा हा सामना. खरं तर आज थंडी नाही आहे, परंतु या मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये अंगावरती काटा आणणारी ही मॅच आता मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. एक चुकी घरचा रस्ता दाखवणार, कारण कोणालाही वाटलं नव्हतं की हा सामना एवढा लांबला जाईल. 2 चेंडू 2 धावा. करण मडवी ठरणार चिर्ले संघाच्या विजयाचा शिल्पकार की सुधीर पाटील ठरणार सांगडे संघाच्या विजयाचा शिल्पकार. एक धाव कंप्लीट केली. 2ऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक ट्विस्ट. आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असणार, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडणार, नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळणार. धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि रिप्लेमध्ये देखील पाहिलं, थ्रो करताना किती दबाव होता आणि गॅदरिंग करताना यष्टीरक्षकावरती किती दबाव होता. मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या बॉलपासून दबाव आपल्याला पाहायला मिळाला. 1 चेंडू 1 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग, त्याच्यामुळे ही 1 धाव करावीच लागणार आहे. जय चेडोबा सांगडे संघाला जिंकण्यासाठी तर ही 1 धाव रोखावी लागणार आहे जिंकण्यासाठी. राधेय इंटर पाहिजे चिर्ले संघाला. सूर्यकांत पाटील मैदानाच्या आतमध्ये संघाचं भविष्य घेऊन आलाय. बॅट नाही तर सांगडे टीमचं भविष्य घेऊन आलाय तो सूर्यकांत पाटील. 1 चेंडू 1 धाव हा खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय. आता सामना कोणी जिंको कोणी हारो, पण प्रेक्षक म्हणत असतील की जी मॅच व्हायला हवी होती ती मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतेय. 1 चेंडू 1 धाव. सामन्याचा हिरो ठरणार करण मडवी की सामन्याचा हिरो ठरणार सूर्यकांत पाटील, हे ठरवणारा हा महत्वाचा चेंडू. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे, अटॅकिंग फिल्डिंग प्लेस केली आहे.
पंच त्या ठिकाणी डिस्कशन करतायत, कारण इथून पुढे रनअप घेताना टाकलेलं प्रत्येक पाऊल हे विचार करून टाकावं लागणार आहे. जितका प्रेशर फलंदाजावर तितकंच प्रेशर गोलंदाजावरती आणि त्याहून जास्त प्रेशर असणार आहे फिल्डरवरती. कारण जर चुकी झाली तर संपूर्ण गावच्या पाठीराख्यांच्या बऱ्याच काही गोष्टी ऐकाव्या लागणार. एक चेंडू एक धाव, जोरदार टाळ्यांमध्ये या चेंडूचं स्वागत करूया. सामना जिंकलाय जय चेडोबा सांगडे संघानं. वेल प्लेड सांगडे टीम. परंतु मनापासून अभिनंदन आणि मनापासून कौतुक देखील ते राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचं. काय फाईट दिली आहे, काय संघर्ष केलाय आणि काय झुंजवलंय प्रतिस्पर्धी संघाला. पराभव जरूर झालाय, परंतु अशी मॅच खऱ्या अर्थानं त्यांनी नेली. वेल प्लेड. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन आशिष पाटील. 4 विकेट घेणारा, विकेट हॅट्रिक आणि 4 विकेट घेणारा आशिष पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅचला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती असतील बाबूशा. धन्यवाद.